हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या गुरुवार 29 जानेवारीच्या एपिसोडमध्ये एक खूप मोठा ट्विस्ट आला आहे. शेवटी ईश्वरी आणि अंजली या दोघीही हॉस्पिटलमधून घरी परतल्यात. त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे आणि घरी आल्या आल्या ईश्वरीने शोधून काढलं आहे की गाडीचे ब्रेक कुणी फेल केले होते. ईश्वरीला घराच्या अंगणामध्ये राजेशचा रुमाल सापडला आहे आणि तिला कळलंय की हा राजेशचा रुमाल आहे. आणि मग यावरून ईश्वरी आणि अर्णवने हे शोधून काढलं की नक्कीच राजेशने गाडीचे ब्रेक फेल केले होते आणि गिअरसुद्धा जाम केले होते. त्यामुळे या राजेशला आता चांगला धडा शिकवायचा असं अर्णव आणि ईश्वरीने ठरवलंय. तर ईश्वरी ही अजूनसुद्धा जखमी आहे, तिच्या पायाला लागलंय, तिचा दात दुखतोय, डोळे दुखतंय. त्यामुळे अर्णवने चक्क ईश्वरीला हातात उचलून घेतलं आणि आपल्या बेडरूमपर्यंत घेऊन गेला आणि मग स्वतःच्या हाताने ईश्वरीला जीव घातलं, तिच्या केसांची वेणी घातली. म्हणजे अर्णव ईश्वरीची खूप काळजी घेतोय आणि या दोघांचे एकदम भारी भारी रोमॅन्टिक सीन आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर फ्रेंड्स, हे सगळं घडलं तरी कसं, या दोघांचा रोमांस कसा होता हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अंजली ही आपल्याबरोबर काय घडलं, ॲक्सिडेंट कसा झाला हे सर्वांना सांगत असते. अर्णव विचारतो, ॲक्सिडेंट कसा झाला, ड्रायव्हरची चूक होती का? तर अंजली सांगते, नाही चिंटू, ड्रायव्हरची चूक नव्हती, तर ते गाडी नीट चालवत होते, पण अचानक गाडीचे ब्रेक फेल झाले आणि गिअर बॉक्ससुद्धा जाम झाला. त्यामुळे त्यांना गाडी कंट्रोलच करता येत नव्हती. त्यांनी खूप प्रयत्न केले, पण गाडी झाडावर जाऊन आदळली आणि आमचा मोठा अपघात झाला. हे ऐकून अर्णव, मामा, आजी या सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. अंजली सांगते, ईश्वरीने माझा आणि माझ्या बाळाचा जीव वाचवलाय, तिचे माझ्यावर खूप उपकार आहेत. मामा विचारतो, पण ईश्वरीने असं काय केलं? तर अंजली सांगते, जेव्हा गाडीचे ब्रेक फेल झाले होते आणि गाडी आउट ऑफ कंट्रोल झाली होती, तेव्हा मी तर सीट बेल्ट लावला नव्हता, कारण माझ्या पोटाला त्रास होईल, बाळाला त्रास होईल म्हणून. पण ईश्वरीने जो सीट बेल्ट लावला होता तो तिने काढून टाकला आणि ती चक्क माझ्यासमोर आडवी झाली. म्हणजे गाडी जर कोठे आदळली तर मला मोठा धक्का बसणार नाही, मला जास्त दुखापत होणार नाही. त्यामुळेच जेव्हा गाडी झाडावर जोरात आदळली तेव्हा मला जास्त लागलं नाही, दुखापत झाली नाही, पण ईश्वरीला खूप लागलं होतं. तरीसुद्धा त्या बिचाऱ्या ईश्वरीने दुसरी एक गाडी आणली, त्यात मला आणि त्या ड्रायव्हर दादांना बसवलं आणि येथे ते घेऊन आली. खरंच ईश्वरीमुळे आज माझा जीव वाचलाय. हे ऐकून अर्णवला मोठा धक्काच बसतो आणि त्याचे सगळे गैरसमज दूर झालेले असतात. अंजली मामाला विचारते, मामा, यांना तू कॉल केलास का? ते अजून का नाही आले? मामा सांगतो, हो, मी जावई बापूंना कॉल केला आहे आणि ते लवकरच परत येतील. तर इकडे अर्णव हा सुद्धा ईश्वरीने आपल्या बहिणीचा जीव वाचवलाय याबद्दलच विचार करत असतो. आकाश आणि नम्रता ईश्वरीला भेटायला आलेले असतात. तेव्हा ईश्वरीची ही अवस्था पाहून नम्रता खूप घाबरते. आकाशला ईश्वरी विचारते, अंजलीताई आणि त्यांचं बाळ तर सुखरूप आहे ना? आकाश सांगतो, हो, दोघेही सुखरूप आहेत, तू काळजी करू नकोस. तर नम्रता ही दुःखी झालेली असते, रडत असते. ईश्वरी ही बाजूला होण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिच्या हाताला दुखापत होते आणि ती जोरात विव्हळते, तिला खूप त्रास होतो. त्यामुळे नम्रता विचारते, ईश्वरी काय झालंय, फ्रॅक्चर वगैरे आहे का? तुला हाताला खूप दुखतंय का? तर ईश्वरी सांगते, नाही नमुताई, फ्रॅक्चर नाही आहे, डॉक्टरांनी सगळ्या टेस्ट केल्या आहेत, सगळे एक्सरे काढलेत, फ्रॅक्चर वगैरे काही नाही आहे, तू काळजी करू नको. पण नम्रता रडू लागते. ईश्वरी विचारते, काय झालं? तर नम्रता म्हणते, तुझी अवस्था पाहून मला खूप वाईट वाटतंय आणि अजून आपण आईबाबांना सुद्धा काहीच सांगितलेलं नाही आहे. तर ईश्वरी म्हणते, नमुताई, तू आईबाबांना काही सांगू नको, नाहीतर त्यांना खूप टेन्शन येईल. काही दिवसांनी मी जेव्हा घरी येईल ना तेव्हा आपण सांगूया. नम्रता हो म्हणते आणि रडत रडत बाहेर निघून जाते. ईश्वरी आकाशला म्हणते, आकाश भाऊजी, तुम्ही जाऊन तिला सावरा. आकाश बाहेर जातो. नम्रताची ईश्वरीला खूप काळजी वाटत असते आणि ती रडू लागते. तर इकडे आकाश बाहेर येतो. नम्रता रडत असते. आकाश विचारतो, काय झालं नम्रता, तू का रडतीयेस? तर नम्रता सांगते, ईश्वरीची अवस्था पाहून मला खूप वाईट वाटतंय. माझी चुलबुली बहीण नेहमी हसत खेळत राहते, बडबड करत राहते आणि ती आद्या अवस्थेत आहे, तिला काही होणार तर नाही ना? आकाश म्हणतो, तिला काही होणार नाही, तू काळजी करू नको, असं म्हणून तो तिला सावरतो. त्याच वेळेस मामी तेथे येते. ती या दोघांकडे पाहून खूप चिडते. नम्रता इमोशनल होते आणि चक्क आकाशला मिठी मारून रडू लागते. आकाशसुद्धा तिला सावरतो. हे पाहून मामीला खूप राग येतो आणि मामी चिडून म्हणते, आता ही भिकारी नम्रता माझ्या मुलाला मिठ्यासुद्धा मारायला लागली का?
म्हणजे तिला सुद्धा आता बंगल्यात येण्याचे वेध लागले वाटतं. स्वतःची बहीण बंगल्यात कशी ऐशोआरामात राहते तशी मी सुद्धा बंगल्यात ऐशोआरामात राहील असा विचार करते ती. पण मी हे होऊ देणार नाही असा विचार करून मामी लगेच आपल्या मैत्रिणीला कॉल करते आणि म्हणते, ते स्थळ आहे ना, त्यांना फोन करून सांग तुम्हाला जर लवकर यायचं असेल तर या, नाहीतर एवढं श्रीमंत स्थळ आणि एवढा देखणा मुलगा तुमच्या हातातून निघून जाईल. मामी फोन कट करते. आकाश आणि नम्रता बोलत असतात तेव्हा मामी विचार करते, मला या दोघांना थांबवावंच लागेल, नाहीतर आधीच घरात एक बळजबरीची सून आली आहे, आता दुसरी बळजबरीची सून सुद्धा मला घरात नको आहे. मी या दोघांना कसं वेगळं करते आणि या नम्रताला आकाशच्या आयुष्यातून कसं फेकून देते ते आता पाहतच राहा. तर नम्रता आणि आकाश मात्र खूप इमोशनल असतात. आकाश नम्रताला शांत करतो, तिला हिंमत देतो, ईश्वरीला काही होणार नाही. इकडे अर्णव ईश्वरीच्या रूममध्ये येतो, ईश्वरीच्या शेजारी बसतो. ईश्वरी ही झोपलेली असते. अर्णव तिच्याकडे एकटक पाहतच राहतो आणि त्याला आठवतं की डॉक्टरांनी काय सांगितलं होतं. डॉक्टर म्हणाले होते की तुम्ही त्या व्यक्तीचे आभार माना ज्या व्यक्तीने तुमच्या बहिणीला येथे वेळेत आणलं. 1 मिनिट जरी उशीर झाला असताना तरी त्यांचा जीव आणि त्यांच्या बाळाचा जीव धोक्यात आला असता. आम्हाला एकाच व्यक्तीला वाचवावं लागलं असतं, एकाचीच निवड करावी लागली असती. अर्णव खूप इमोशनल होतो. त्याला हे सुद्धा आठवतं की अंजलीने सांगितलं ईश्वरी ही तिच्या समोर आली आणि कसा तिने तिचा जीव वाचवला होता. त्यामुळे अर्णवला खूप वाईट वाटतं. तेवढ्यात ईश्वरीला जाग येते. ईश्वरी पाहते की अर्णव आपल्या शेजारी येऊन बसलाय. तेव्हा अर्णव ईश्वरीला थँक्यू म्हणतो, थँक्यू ईश्वरी, तू आज फक्त माझ्या बहिणीचाच नाही तर माझा सुद्धा जीव वाचवलाय. कारण जर माझ्या बहिणीला काही झालं असतं ना तर मी सुद्धा जगू शकलो नसतो. ईश्वरी हे अर्णवला विचारते, अर्णव सर, तुमची ताई जगली नसती तर तुम्ही जगू शकला नसता, मग माझं काही बरं वाईट झालं असतं तर तुम्ही जगू शकला असतात का? अर्णवला मोठा धक्काच बसतो. ईश्वरीच्या प्रश्नाचं काय उत्तर द्यायचं हेच त्याला समजत नाही आणि तो गप्प बसतो. ईश्वरी स्माईल करते आणि म्हणते, जाऊ द्या सर, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तरी मला कळतंय की तुम्हाला माझ्याबद्दल किती प्रेम आहे आणि मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. तुम्हाला बोलण्याची गरज नाही आहे. आपल्या नात्याची तीच तर खरी गंमत आहे की न बोलतासुद्धा आपल्याला एकमेकांच्या मनातलं कळतं. अर्णवला काय बोलावं हे कळतच नाही. ईश्वरी अर्णवला विचारते, पण गाडीचे ब्रेक कसे फेल झाले, गाडीचा गिअरबॉक्स कसा जाम झाला, हे सगळं मला विचित्र वाटतंय. तर अर्णव सांगतो, मला सुद्धा यामागे नक्कीच कोणाच तरी प्लॅन आहे असंच वाटतंय. कारण गाडीची सर्व्हिसिंग आत्ताच केली होती, अचानक गाडीचे ब्रेक फेल होणं आणि गिअरबॉक्ससुद्धा त्याच वेळेस फेल होणं हे कुणीतरी जाणून बुजून केलंय आणि आपण लवकरात लवकर त्याचा शोध घ्यायलाच हवा. तेवढ्यात नर्स तेथे येते आणि ईश्वरीला म्हणते, एक्सरेच्या वेळेस मी तुझे सगळे दागिने काढून ठेवले होते, पण तू सुवासीन आहे, गळा असा सुना नाही चालत, त्यामुळे मंगळसूत्र घालून घे. असं म्हणून ही नर्स तेथे हा ट्रे ठेवते आणि तेथून निघून जाते. ईश्वरी मंगळसूत्र घालण्याचा प्रयत्न करते, उठण्याचा प्रयत्न करते, पण तिला उठताच येत नाही. अर्णव तिला म्हणतो, थांब, मी तुला मंगळसूत्र घालतो. अर्णव हे मंगळसूत्र हातात घेतो. ईश्वरी खूप खुश होते की आता अर्णव स्वतःच्या हाताने माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालणार आहे. आणि अर्णव ईश्वरीसमोर हे मंगळसूत्र पकडतो, पण तो थबकतो, थांबतो आणि त्याला आठवतं की जेव्हा पहिल्यांदा त्याने ईश्वरीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं, जेव्हा राजेश तिला एका लॉजवर घेऊन गेला होता. अर्णव विचारतो, ईश्वरी तुला आठवतंय का? ईश्वरीला आठवतं की जेव्हा अर्णव तिला म्हणाला होता, ईश्वरी आता इथे पोलीस येणार आहेत, येथे पोलिसांची रेड पडली आहे, हे हॉटेल चांगलं नाही आहे आणि जर येथे आपल्या दोघांना त्यांनी पकडलं तर आपली खूप बदनामी होईल, तुझ्या कुटुंबाची खूप बदनामी होईल, यानंतर तुझं लग्नसुद्धा होणार नाही. त्यामुळे मला ही बदनामी वाचवण्यासाठी हे करावंच लागणार आहे. हे सगळं राजेशचं षडयंत्र आहे, पण आता आपल्याला हे करावंच लागेल. आणि अर्णवने चक्क ईश्वरीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं. तेव्हा ईश्वरीला जबर धक्का बसला होता. अर्णव ईश्वरीला म्हणतो, ईश्वरी, तेव्हा मी फक्त तुला बदनामीपासून वाचवण्यासाठी हे मंगळसूत्र तुझ्या गळ्यात घातलं होतं, पण आता माझी हिंमतच होत नाहीये. ईश्वरी अर्णवला म्हणते, अर्णव सर, तेव्हा तुम्ही मला वाचवण्यासाठी माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालवलं, पण आता मला स्वतःहून आयुष्यभर या बंधनात अडकायचंय, तुमची बायको म्हणून राहायचंय. तुम्ही माझ्या गळ्यात हे मंगळसूत्र घाला. अर्णव हा ईश्वरीच्या गळ्यामध्ये हे मंगळसूत्र घालतो, मंगळसूत्र बांधतो. ईश्वरीला खूप आनंद होतो, पण अर्णवच्या चेहऱ्यावर काहीच एक्सप्रेशन्स नसतात. अर्णव ईश्वरीला म्हणतो, ईश्वरी, मी तुझ्या गळ्यात हे मंगळसूत्र घातलंय, परंतु याचा दुसरा कोणताही अर्थ समजू नको. जोपर्यंत माझ्या आईला न्याय मिळत नाही ना,
तोपर्यंत हे मंगळसूत्र माझ्यासाठी फक्त एक काळा धागा आहे. हे माझ्यासाठी कोणतंच नातं नाही आहे. या मंगळसूत्राचा आणि नात्याचा माझ्यासाठी काहीच अर्थ आणि महत्त्व नाही आहे, असं म्हणून अर्णव तेथून निघून जातो. पण ईश्वरीला मात्र आनंद झालेला असतो. ईश्वरी म्हणते, सर, तुमच्यासाठी जरी हा साधा काळा धागा असला ना, तरी माझं आणि तुमचं नातं हे मनाचं आहे. आणि कुणी कितीही प्रयत्न केले, कितीही गैरसमज निर्माण झाले, तरीसुद्धा हे नातं कधीच तुटू शकत नाही. त्यामुळे ईश्वरी या मंगळसूत्राकडे पाहते आणि खूप खुश होते. इकडे मामा, मामी, आजी अंजलीच्या रूममध्ये असतात. त्यांच्या गप्पा सुरू असतात. तेवढ्यात अर्णव तेथे येतो आणि सर्वांना सांगतो, आत्ताच डॉक्टरांशी माझं बोलणं झालंय. डॉक्टर म्हणालेत की ईश्वरी आणि अंजलीताईला आपण उद्याच घरी नेऊ शकतो. उद्या सकाळी त्यांना डिस्चार्ज मिळेल. हे ऐकून सगळ्यांना खूप आनंद होतो. मामा म्हणतो, आता मी सगळ्यांसाठी मस्त इंदोरी पोहे बनवणार. तर मामी डोक्याला हात लावते, अरे देवा, म्हणजे आपल्याला 2 दिवस हॉस्पिटलमध्येच राहावं लागेल. आणि सगळेजण हसू लागतात. मामा, मामी आणि आजी हे रूम बाहेर निघून जातात. अर्णव अंजली शेजारी बसतो आणि खूप प्रेमाने तिच्याकडे पाहतो. तो अंजलीचा हात हातात घेतो आणि स्वतःच्या गालाला लावतो. तर अंजली जोरात ओरडते, आ. अर्णव घाबरून विचारतो, काय झालं, दुखतंय का? तर अंजली सांगते, नाही चिंटू, काही दुखत नाहीये. अर्णव तिचा हात आपल्या गालावर ठेवतो. तर अंजली त्याच्या डोक्यावर हात ठेवते आणि या दोघा भाऊ बहिणींचं एकमेकांवर किती प्रेम आहे आणि अंजलीचा जीव सुखरूप आहे, ती वाचली आहे म्हणून अर्णवला खूप बरं वाटलेलं असतं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अर्णव आणि आकाश ईश्वरी आणि अंजलीला घेऊन घरी पोहोचतात. या दोघींनाही डिस्चार्ज मिळतो. आकाश अंजलीला घेऊन घरात जातो. तर ईश्वरी आणि अर्णव हे घरात जात असतात. तेवढ्यात ईश्वरीला अंगणामध्ये राजेशचा रुमाल पडलेला दिसतो. ईश्वरी हा रुमालाकडे पाहते आणि विचार करते, हा रुमाल तर कुठेतरी पाहिल्यासारखा वाटतोय. ती हा रुमाल उचलते. या रुमालावर आर असं लिहिलेलं असतं. ईश्वरी अर्णवला म्हणते, अर्णव सर, हा रुमाल मी कुठेतरी पाहिलाय. अर्णव विचारतो, कुठे पाहिलाय? साधा तर रुमाल आहे. तर ईश्वरी सांगते, नाही सर, हा रुमाल मी अंजलीताईच्या रूममध्ये पाहिलाय. हा तर राजेशचा रुमाल आहे. कारण अंजलीताईनेच याच्यावर भरतकाम केलं होतं. राजेशच्या नावाचं पहिलं लेटर आर याच्यावर लिहिलं होतं. मला माहिती आहे ना, त्यांनी मला सांगितलं होतं. हे ऐकून अर्णवला मोठा धक्काच बसतो. अर्णव सांगतो, आणि काल माझी गाडी जिचा ॲक्सिडेंट झालाय ती सुद्धा येथेच उभी होती. याचा अर्थ गाडीचे गिअर आणि गाडीचे ब्रेक त्या राजेशनेच फेल केले होते. ईश्वरी आणि अर्णवला 100% खात्री पटते की नालायक तो राजेशच आहे, ज्याने हे सगळं केलं होतं. अर्णव म्हणतो, त्या माणसाला मी आता सोडणार नाहीये. तर ईश्वरी अर्णवला समजावून सांगते, अर्णव सर, आपल्याला मागच्या अनुभवावरून शिकवायला हवं. जोपर्यंत आपल्याकडे ठोस पुरावा येत नाही तोपर्यंत आपण त्या राजेशचं सत्य सगळ्यांसमोर नाही आणू शकत. आणि हे दोघे या रुमालाकडेच पाहत राहतात. आता काहीही करून आपल्याला त्या अर्णवचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणावाच लागेल, असा विचार हे दोघे करतात आणि घरामध्ये जातात. तर इकडे अंजली, आजी, घरातले सगळेजण तेथे बसलेले असतात. अर्णव ईश्वरीला आणून तेथे बसवतो. तेव्हा अंजलीला जावई बापूंची म्हणजेच राजेशची खूप काळजी वाटते आणि ती विचारते, अजून हे का नाही आलेत? तुम्ही त्यांना तर फोन केला होता ना, ते हॉस्पिटलमध्ये सुद्धा नाही आले आणि येथे सुद्धा नाही आले, असं कसं? तर मामा तिला समजावून सांगतो, जावई बापू येतच असतील, तू काळजी करू नको. तर अंजली चिडून म्हणते, मामा, अशी कशी काळजी करू नको? माझा एवढा मोठा अपघात झालाय आणि तू सांगतोय की तुझं त्यांच्याशी बोलणं झालंय, तू त्यांना कळवलंय, तरीसुद्धा ते माझ्याशी फोनवरही बोलले नाही आणि हॉस्पिटलमध्ये सुद्धा आले नाही, घरीसुद्धा आले नाही. त्यांचं काही बरं वाईट तर झालं नसेल ना? त्यांच्या जीवावर धोका तर नसेल ना? आपण आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनमध्ये जाऊया आणि तक्रार करूया. अर्णवला समजतं की हा नालायक राजेश कुठेतरी पिऊन पडला असेल आणि उगाचच ताईला त्रास होतोय. त्यामुळे तो अंजलीला खोटं सांगतो, ताई, तू काळजी करू नको. माझं जिजूंबरोबर सकाळीच बोलणं झालंय, ते निघाले आहेत, पण ट्रॅफिकमध्ये इकडचा इकडे 1-2 तास होतोच ना. तर ताई चिडून म्हणते, चिंटू, तुला मला हे आधी सांगता येत नाही का? मला आधी सांगितलं असतं तर मी एवढी काळजीच केली नसती. तर आजी ही मामाला म्हणते, तू पुन्हा एकदा जावई बापूंना फोन कर आणि त्यांना लवकरात लवकर यायला सांग. अंजली म्हणते, हो ना, मला त्यांची खूप काळजी वाटते. असं वाटतंय की पोलीस कंप्लेंट करावी. मला खूप भीती वाटते. आजी अंजलीला समजावून सांगते, अंजू, तू काळजी करू नको. मन चिंती ते वैरीनं चिंती. आणि तुझ्या मनात ही चिंता आहे की त्यांना काही झालं असेल, पण त्यांना काही झालं नसणार. तू जाऊन आराम कर. तर अंजली म्हणते, असं कसं आजी? आपल्या घरात सगळं विचित्र घडतंय. काल एवढा मोठा अपघात झाला
आणि आज हे गायब झालेत, अजून घरी परत आलेले नाही. तुम्ही सगळे म्हणताय ते येतील येतील, पण ते अजून आलेलेच नाहीये. त्यामुळे आजी ही तिला पुन्हा एकदा समजावून सांगते. अर्णव आत्ताच म्हणाला ना की त्याचं त्यांच्याशी बोलणं झालंय, जावई बापू येतच असतील, 1-2 तासात नाही आले तर आपण पोलिसांकडे जाऊ, काळजी करू नको, तू आता आराम कर. आजी मामाला म्हणते, तू पुन्हा एकदा जावई बापूंना फोन कर. मामा म्हणतो, हो आत्ताच करतो. आणि आजी ही अंजलीला घेऊन तेथून निघून जाते, तिला रूममध्ये घेऊन जाते. ईश्वरी आणि अर्णवच तेथे थांबतात. ईश्वरी आणि अर्णव रूममध्ये जात असतात. ईश्वरी पहिल्याच पायरीवर पाय ठेवते, परंतु तिच्या पायालाही दुखापत झालेली असते. त्यामुळे तिच्या पायाला खूप त्रास होतो आणि ती जोरात ओरडते. अर्णव घाबरतो आणि विचारतो काय झालं. तर ईश्वरी म्हणते, पायरीवर मला पायच ठेवता येत नाहीये आणि हात सुद्धा खूप दुखतोय, आता मी आपल्या रूममध्ये कशी जाणार. अर्णव हा खूप घाबरतो. त्याला समजतं की ईश्वरीला त्रास होतोय आणि तिला एवढा मोठा जिना नाही चढता येणार. आणि अर्णव हा चक्क ईश्वरीला हातामध्ये उचलून घेतो. ईश्वरी अर्णवकडे एकटक पाहतच राहते. अर्णव सुद्धा तिच्या डोळ्यांमध्ये हरवून जातो. हे दोघे खूप खुश होतात. म्हणजे अर्णव तर तोंडावर स्माईल नाही आणत, आनंद दाखवत नाही, पण ईश्वरी मात्र खूप खुश होते आणि स्माईल करते. आणि मग बॅकग्राऊंडमध्ये तू हि रे माझा मित्र या मालिकेचं शीर्षक गीत, टायटल सॉन्ग सुरू होतं आणि अर्णव एक एक पायरी चढत ईश्वरीला आपल्या रूमपर्यंत नेत असतो. आणि तू हि रे माझा मित्वा हे खूपच सुंदर शीर्षक गीत सुरू असतं. ईश्वरी आणि अर्णव एकमेकांच्या डोळ्यात हरून गेलेले असतात. हा सीन खूपच भारी आहे. आणि एवढ्या दिवसानंतर ईश्वरी आणि अर्णवचा एक रोमॅन्टिक सीन आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि आपण सगळे प्रेक्षक तर आतुरतेने वाट पाहतच असतो की आपल्या फेवरेट जोडीचा, रोमॅन्टिक कपलचा एखादा रोमॅन्टिक सीन आपल्याला पाहायला मिळाला पाहिजे. आणि आजच्या एपिसोडमध्ये तर तो पाहायला मिळाला आहे, त्यामुळे सगळेच प्रेक्षक खुश होतील एवढं मात्र नक्की. फ्रेंड्स, खरंच या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. अर्णवने ईश्वरीच्या गळ्यात स्वतःच्या हाताने मंगळसूत्र घातलं. मग ईश्वरी आणि अंजली या दोघींना डिस्चार्ज मिळाला. दोघी घरीसुद्धा आल्यात. राजेशचं सत्यसुद्धा अर्णव आणि ईश्वरीला कळलंय की हा ॲक्सिडेंट राजेशमुळेच झाला आहे आणि आता ते राजेशला धडा शिकवतील एवढं मात्र नक्की. आणि एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला ईश्वरी आणि अर्णवचा रोमॅन्टिक सीनसुद्धा पाहायला मिळाला. त्यामुळे आजचा एपिसोड खूपच भारी होता. तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन जबरदस्त असणार आहे, आणखीन रोमॅन्टिक असणार आहे. मग पुढील एपिसोडमध्ये असं काय घडणार आहे, तर फ्रेंड्स पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरीचं डोकं दुखत असेल, तिचा दात दुखत असेल आणि मग अर्णव तिच्यासाठी जेवण घेऊन येईल. ईश्वरी म्हणेल, सर मला नाही खायचं आहे, माझा हातसुद्धा दुखतोय. आणि मग अर्णव हा चक्क ईश्वरीला स्वतःच्या हाताने भरवणार, तिला खाऊ घालणार. त्यामुळे ईश्वरी खूप खुश होईल. आणि जेवताना ईश्वरीच्या केसाची एक लट तिच्या डोळ्यासमोर येत असेल, चेहऱ्याजवळ येत असेल, तर अर्णव प्रेमाने ही लट तिच्या कानामागे टाकणार. त्यामुळे ईश्वरी खूप खुश होईल आणि अर्णवचा हात हातात घेईल आणि म्हणेल, थँक्यू सर, तुम्ही मला तुमच्या हाताने जीव घातलं, माझी किती काळजी घेतली. तर अर्णव म्हणेल, एवढं थँक्यू म्हणायची गरज नाही आहे, मी काय तुझ्यासाठी काय स्पेशल नाही केलं, रस्त्यावरचं एखादं कुणी असतं तरी मी हेच केलं असतं. तर ईश्वरी अर्णवला विचारणार, सर हे काय बोलताय, म्हणजे रस्त्यावरच्या एखाद्या मुलीला तुम्ही स्वतःच्या हाताने खाऊ घातलं असतं आणि तिची केसांची लटसुद्धा मागे केली असती का, तिला उचलून रूममध्ये आणलं असतं का. अर्णवला काय उत्तर द्यावं हेच समजणारच नाही, त्याची विकेटच पडलेली असेल. ईश्वरीने असा प्रश्न विचारलाय की त्याच्याकडे उत्तरच नाहीये. आणि हा सीनसुद्धा खूप रोमॅन्टिक असणार आहे, जेव्हा अर्णव हा ईश्वरीला स्वतःच्या हाताने जेवण भरवेल आणि तिच्या केसांची बट मागे करेल. तेव्हासुद्धा तू हि रे माझा मित्वा मालिकेचं रोमॅन्टिक गाणं लागेल आणि ते पाहायला खूप मजा येईल एवढं मात्र नक्की. आणि त्यानंतर मात्र मोठा ट्विस्ट येणार आहे आणि तो ट्विस्ट म्हणजे राजेश घरी परत येईल. आणि मग अर्णव राजेशला त्याचा रुमाल दाखवणार आणि त्याला जाब विचारणार, हा रुमाल तुझा आहे का. पण राजेश काय उत्तर देणार, कारण अर्णव फक्त एवढं विचारेल, हा रुमाल तुझा आहे का. राजेश म्हणेल, हो माझा आहे. आणि मग त्यानंतर अर्णव खुलासा करेल की काल ज्या गाडीचा अपघात झालाय त्या गाडीजवळ तुझा हा रुमाल पडला होता. याचा अर्थ गाडीचे ब्रेक तू फेल केले होतेस आणि तू ताईला आणि ईश्वरीला मारण्याचा प्रयत्न केला होता. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राजेश हा अर्णवपासून काहीच लपवत नाही. तो सांगेल की वेळेवर चुकून ईश्वरी आणि अंजली त्या गाडीत गेल्या, नाहीतर तूच त्या गाडीत जाणार होता आणि माझा प्लॅन तुला मारण्याचा होता की एकदा का तू मेला की माझ्या मागची कटकट संपेल.
त्यामुळे अर्णव खूप चिडणार आणि या दोघांमध्ये पुन्हा एकदा गचंडी पकडणं, धमक्या देणं, डोळे दाखवणं, एकमेकांना टोमणे मारणं हे सगळं होणार आहे एवढं मात्र नक्की. पण त्या राजेचा विषय अर्णव कधी खल्लास करेल काय माहीत. त्या अंजलीची ढाल बनवून राजेश हा अर्णवला पुन्हा पुन्हा ब्लॅकमेल करत असतो आणि अनेकदा त्याने अर्णवचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय. पण अर्णव हा डोळे दाखवण्याशिवाय त्या राजेशचं काहीच बिघडू शकत नाही एवढं मात्र नक्की. आणि राजेशचे सीन पाहण्यात प्रेक्षकांना इंटरेस्ट सुद्धा नाहीये. प्रेक्षकांना तर ईश्वरी आणि अर्णवचा रोमांस पाहायचा आहे. या दोघांची प्रेम कहाणी बहरताना पाहायची आहे हे मात्र खरं. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा अर्णव आणि ईश्वरीचा रोमांस पाहायलाच मजा येते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. कारण या मालिकेचे नवीन एपिसोड जेव्हा येतील तेव्हा सर्वात आधी तुम्हालाच नोटिफिकेशन मिळेल. खूप 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 धन्यवाद.